मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो. तर आज मी सकाळचा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहे. इथे मी स्वराचा टिफिन बनवलेला आहे. तर आज टिफिनमध्ये आहे हरभऱ्याची सुक्की भाजी आणि चपाती. तर स्वराच्या स्कूलमध्ये शक्यतो भाजी चपातीच द्यावी लागते. कधीतरी असं भात वगैरे दिला तर चालतो, पण मी शक्यतो तिला भाजी चपातीच देत असते. त्यानंतर तिला दूध आणि बोर्नविटा देत असते, कारण मग लंच टाईम होईपर्यंत मुलांना भूक लागते आणि आता थंडीच्या दिवसामध्ये तर जास्तच भूक लागते. तर इथं डब्बा आणि पाण्याची बॉटल रेडी आहे. त्यानंतर स्वराची अंघोळ झाली आहे, तर इथं मी तिला वेण्या घालून देत आहे. तर सकाळी अर्ध्या तासामध्ये सगळं पटापट आवरायला लागतं, कारण 6:30ला स्वराची बस येत असते. तर तिची आंघोळ होईपर्यंत माझा टिफिन वगैरे बनवून होतो. त्यानंतर दूध वगैरे गरम करून ठेवते आणि मग ती आंघोळ करून आली की मग तिच्या वेण्या घालून द्यायच्या आणि मग तिला स्कूलला सोडवायला जावं लागतं. तर तिची बस येते. तर सकाळी खूप थंडी असते, पण आता स्कूल असल्यामुळं स्कूलला पाठवणं पण जरुरीच असतं. तर हे सकाळचं 6:30 वाजताचं वातावरण आहे. सकाळचे 6:30 वाजलेचे. इथे स्वराला मी सोडवायला आलो रोडला. परत खूप थंडी वाजते सकाळची, पण शाळा सकाळी असल्यामुळं थंडीमध्ये यावंच लागतं. तर आता 5 मिनिटामध्ये स्वराची बस येईलच. स्वराची बस आता आलेली आहे. स्वरा चाललेली आहे स्कूलला. आमच्या घरापासून अर्धा तास लागतो तिला स्कूलला जायला. तर स्वराला सोडून आल्यानंतर मी जे भांडे असते रात्रीचे ते घासत असते, कारण इथं आमच्या टाकीमध्ये पाणी खूप कमी असतं आणि ते मग सकाळपर्यंत पुरवावं लागतं. मग सकाळी पाणी लवकर येतं 6ला, म्हणून मग मी सकाळीच भांडे घासते. तर स्वरा स्कूलला गेल्यानंतर मी शौर्य उठेपर्यंत जरा निवांत असते. तर भांडे झाल्यानंतर मी किचन पाण्याने परत एकदा धुवून घेते, कारण मग संध्याकाळची पाली वगैरे फिरत असतात आणि किचन स्वच्छ केल्यानंतर आपल्याला पण फ्रेश वाटतं. तर किचन क्लीन झाल्यानंतर प्यायच्या पाण्याचे हंडे भरायला लागतात, तर ते मी भरून घेते. त्यानंतर जे काही कपडे आहेत ते भिजत घालत असते आणि कपडे मी नंतर उन्हा आल्यानंतर धुवत असते. तर इथे पाहू शकता किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. बेसिंगसुद्धा क्लीन आहे आणि प्यायचं पाणीसुद्धा आता भरून झालेलं आहे. तर आपण जिथे जेवण बनवतो तिथे स्वच्छता असली तर आपल्याला पण खूप फ्रेश वाटतं.
तर मी इथं कपडे भिजत घातलेले आहेत, तर ऊन आल्यानंतर मी कपडे धुवत असते, तोपर्यंत बाकीचं घरातलं आवरत असते. तर हे सगळं झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करत असते. आंघोळ झाल्यानंतर मग दूध गरम करायला ठेवते, कारण शौर्याला उठल्यानंतर दूध लागतं. त्यानंतर इथं मी चहा पण ठेवलेला आहे. तर काल स्वराच्या पप्पांनी टोस्ट आणलेले आहेत, आज नाश्त्यामध्ये तेच खाणार आहे. तर ह्या गोष्टी मग तशाच राहतात नाश्ता बनवला की, मग जेव्हा ह्या आणल्या जातात तेव्हा त्या मग मी संपवत असते. तर शौर्य झोपेतून उठलेला आहे. शौर्य काय करतो? नाश्ता पण करणार ना? मी इथं घेतलेला आहे चहा आणि टोस्ट. तर आम्ही नाश्ता करून घेतो. तर आज मी हेअर वॉश केलेला आहे आणि शौर्य आणि मी नाश्ता करतो. इथं शौर्य TV पाहतो. आज नाश्त्यामध्ये आहे चहा आणि टोस्ट. तर आज नाश्ता काही बनवलेला नाही आहे, तर आता स्वयंपाक पण बनवायचा आहे थोड्या वेळाने, म्हणून आज नाश्त्याला सुट्टी घेतली आहे. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. तर काल राजमा भिजत घातला होता, तर आता हा शिजवून घ्यायचा आहे दुपारसाठी. स्वरा स्कूलवरून आली आहे, इथं खातीये भेळ. तर घरामध्ये फरसाण आणि मुरमुरे असतात. तर शाळेतून आलं की चालू असतं त्यांचं. शौर्याची पण आंघोळ झाली आहे. शौर्य कसा क्यूट दिसतोय बघा. बघू शौर्य कसा दिसतो तू. वाव, किती सुंदर दिसतो, छान दिसतो. कपडे पण छान घातले. मी आता दुपारचा स्वयंपाक करायला आलेली आहे. तर मला आता स्वयंपाक करायचा आहे. तर राजमा वगैरे शिजवून घेतला आहे. त्यानंतर करायची आहे मेथीची भाजी. तर मेथीची भाजी अजून निवडायची आहे. चला मग आता मेथीची भाजी हे करते. काल मेथीची भाजी घेतली होती. काल 10 रुपयाला मेथीची भाजी आली होती. तर खूप छान आहे मेथीची भाजी. तर आता हे निवडून घ्यायची आहे. पहिल्यांदा मी हा राजमा शिजवून घेतला, त्याची भाजी बनवून घेते. त्याच्यानंतर पीठ मळून घेते आणि मग मेथी काय लगेच होते, तर मेथी मी नंतर करणार आहे. तर चला मग आता मी पटापट स्वयंपाक करून घेते. तर स्वरा खाती भेळ आणि शौर्य पाहतोय TV. तोपर्यंत माझ्या इथं पटापट स्वयंपाक होईल. तर जो राजमा शिजवलेला होता त्याची इथं मी पातळ भाजी बनवून घेतलेली आहे. तर भातासोबत खायची आहे म्हणून थोडीशी पातळच बनवलेली आहे. त्यानंतर इथं माझी मेथीची भाजी पण निवडून झालेली आहे. तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर ही भाजी पण बनवून घ्यायची आहे. तर इथं माझी मेथीची भाजी मी बनवायला टाकलेली आहे. तर मेथीची भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. तर मेथीच्या भाजीचा रंग पाहू शकता किती छान दिसत आहे. तर ही भाजी शिजेपर्यंत मी दुसऱ्या साईडला चपात्या करून घेणार आहे. तर पीठ मळून ठेवलेलं आहे, तर त्याचीच आता चपाती लाटायची आहे. तर इथे माझी चपाती लाटून झालेली आहे. ती आता शेकून घ्यायची आहे. तर मला चपात्या शक्यतो गरमागरमच छान वाटतात. जेवायला बसताना केलेल्या करून ठेवलं की मग त्या थंड होतात आणि थंडीच्या दिवसामध्ये थंड जेवण खायला पण नको वाटतं. तर इथं माझी एक चपाती झालेली आहे. मला जेव्हा लग्न झालं तेव्हा चपाती करायला अजिबात येत नव्हती, पण आता खूप चांगली येते. तर आता एक चपाती होईपर्यंत दुसरी चपाती पण लाटून होते माझी पटकन. तर इथं मेथीची भाजी पण शिजलेली आहे. तर आत्ताच माझा दुपारचा स्वयंपाक बनवून झालाय. तर चला आम्ही सगळे जेवण करतो. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. तर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आराम वगैरे होणार. त्याच्यानंतर उठल्यावर चहा वगैरे होतो. चला मग नंतर भेटूया. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर संध्याकाळ झालेली आहे. तर आमचा चहा वगैरे झालाय. तर तुमचा पण झालाच असेल.
तर आता जवळजवळ स्वयंपाकाचा टाईम होत आलेला आहे, तर स्वयंपाकच करायचा आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मी वांगा बटाटा आणि हरभऱ्याची जी शाकभाजी बनवतो तीच बनवणार आहे, आणि वरण भात चपाती असाच साधा बेत आहे. तर ते बनवून घेते. तर जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना मी मनापासून धन्यवाद करते. तसेच बरेच जण खूप छान छान अशा कमेंट करतात, तर त्यांचंसुद्धा मी आदर करते. तर अशाच छान छान कमेंट करत जा. तसेच व्हिडिओमध्ये जर काही कमी असेल तर ते पण नक्कीच सांगा. तर चला मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. शाकभाजी तसेच चपाती बनवून झालेली आहे, म्हणजे मी जेवण वाढून घेतलेलं आहे आता. आणि जो वरण भात असतो तो मी नंतर घेते. तर इथं मस्तपैकी मुगाच्या आणि तुरीच्या डाळीचं मिक्स वरण केलं आहे आणि भात केलं आहे. तर आत्ताच माझं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करणार आहे. तर आज मी सकाळी उठल्यापासून ते आत्तापर्यंतचा पूर्ण डेली ब्लॉग शूट केलेला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू उद्याच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.